अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नवरात्रीमध्ये देवी आईचा प्रभाव सगळीकडे खूप जास्त असतो आणि या 9 दिवसांमध्ये आपण जर काही उपाय केले तर त्याचं त्वरित फळ आपल्याला मिळत असतं. आपण इतर वेळेस उपाय करतो ते वेगळे, पण काही प्रभावी दिवशी जर आपण उपाय केले ना तर त्याचं फळ हे आपल्याला 100% मिळत असतं. फक्त मनापासून तुम्ही ते उपाय करायचे हे जास्त महत्वाचं आहे. तर बघा, या नवरात्रीमध्ये तुम्हाला विड्याच्या पानांचे काही उपाय करायचे. मी तुम्हाला काही समस्या सांगतील तर त्या समस्येला विड्याच्या पानाचा कुठला उपाय करायचा ते मी सांगणार आहे. बघा, नवरात्रीचे आता काही दिवस बाकी आहे, तर या उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला हे उपाय करायचे. तर कुठले कुठले विड्याच्या पानांचे उपाय ते मी तुम्हाला सांगते. विड्याचं पान म्हणजे जे नागवेलीचं पान आहे, आपलं खायचं पान असतं, त्या पानाचे आपल्याला उपाय करायचे. तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे नवरात्रीला तुम्हाला एका विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून त्या तुमच्या कुलस्वामिनीला, तुम्ही आता बघा तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलस्वामिनीची मूर्ती टाक असेल तिथे सुद्धा करू शकतात किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकतात, हरकत नाही. तुमच्या जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तिथे सुद्धा करू शकतात. हे सगळे उपाय जे मी तुम्हाला सांगते ते तुमच्या जवळपासच्या मंदिरात किंवा तुमच्या देवघरातील कुलदेवी समोर तुम्ही करू शकतात, हरकत नाही. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे नवरात्रीमध्ये तुम्हाला एका विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून त्या देवीला अर्पण करायचे आहे. हा उपाय केल्यामुळे धन कमवण्याचे मार्ग जे आहे ते आपल्यासाठी मोकळे होतात. कधी कधी बघा असं होतं की हातात असलेली नोकरी जाते किंवा धंदा जो आहे तो बंद पडलेला असतो आणि आपल्याला काही कमवण्याचे मार्ग सुचत नाही. असं जर झालं असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला धन कमवण्याचे मार्ग जे आहे ते खुले होतात. पुढचा उपाय म्हणजे मंगळवारी तुम्हाला एक विड्याचं संपूर्ण पान घ्यायचं आहे, त्यावर एक लवंग आणि एक वेलची ठेवायची. ठीक आहे. जे मसाल्याचे पदार्थ असतात ते लवंग आणि वेलची हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून विड्याच्या पानावर तुम्हाला लवंग आणि वेलची ठेवायची आहे. त्याचा तुम्हाला विडा बनवायचा आहे. तुम्ही घरच्या घरी हाताने विडा बनवा आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा विडा जो आहे तो अर्पण करायचा आहे. कर्जातून मुक्तीसाठी हा सर्वात प्रभावी आणि एकदम अचूक उपाय आहे. तुमच्यावर खूप कर्जाचा डोंगर झालेला आहे, कर्ज फेडण्याचे मार्ग जर बंद झाले असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हनुमान मंदिरामध्ये जाऊन हा विडा तुम्हाला अर्पण करायचा आहे. ठीक आहे. यानंतर पुढचा उपाय म्हणजे तुमच्या मनामध्ये खूप कधीची काहीतरी इच्छा आहे तर ती अपूर्ण आहे, ती काही केल्या पूर्ण होत नाहीये. तर यासाठी तुम्हाला विड्याच्या पानावर 2 लवंग ठेवून दोन्ही हाताने त्या तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या. तुमच्या इथे नदी असेल, तलाव असेल, त्यामध्ये तुम्हाला एका विड्याच्या पानावर 2 लवंग ठेवायचे आहे. अख्ख्या लवंग, तुटलेला बघायला नको, आणि त्या दोन्ही हाताने तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे. तुमची इच्छा काय आहे ते बोलायचं आहे, देवी आईचं स्मरण करायचंय. तर यामुळे तुमची मोठ्यात मोठी कठीणातील जी अपूर्ण इच्छा आहे ती पूर्ण होते. यानंतर पुढचा उपाय म्हणजे विड्याच्या पानाची जी वरची बाजू असते तर त्या बाजूवर तुम्हाला शेंदूर आणि श्रीराम असं लिहायचंय. ठीक आहे. शेंदूर आणि तुम्हाला श्रीराम लिहायचंय आणि नवरात्रीमध्ये तुम्हाला ते हनुमानाला, नवरात्रीमध्ये कुठल्याही एका दिवशी तुम्हाला हनुमानाला ते अर्पण करायचंय. आणि हे पान जे ते तुम्हाला फक्त लक्षात ठेवा, हनुमानांच्या पायाशी, त्यांच्या चरणाशी ठेवू नका, कारण आपण त्या पानावर श्रीराम असं लिहिलेलं आहे आणि श्रीराम हे हनुमानांचे प्रभू होते. ठीक आहे. त्यांचे ते गुरु होते, म्हणून हे पान जे त्यांच्या तुम्हाला चरणाशी ठेवायचे नाहीये. एक तर तुम्ही समोर ठेवा, बाजूला ठेवा, किंवा त्यांच्या तुम्ही हातावर सुद्धा ते चिटकवू शकता. तर या उपायामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी जी आहे ती अगदी भरभरून मिळेल. तुमच्या घरावर समजा सारखे दुःख येत आहे, अडचणी येत आहे, आजारपण येत आहे, सारखे कुठले ना कुठले दुःख समस्या जर येत आहे तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यानंतर पुढचा उपाय म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या गोष्टीमध्ये प्रगती करायची किंवा तुम्हाला काहीतरी जॉब मिळवायचा आहे, तुमचा बिझनेस जो आहे तो तुम्हाला खूप वरच्या लेवलपर्यंत न्यायचा आहे, बिझनेसमध्ये खूप मोठं व्हायचंय आणि त्यामध्ये जर काही ना काही अडथळे येत असतील तर तुम्हाला या नवरात्रीमध्ये एका पानावर दोन्ही बाजूला तुम्हाला मोहरीचं जे तेल असतं तर ते आपण जे सरसों का तेल म्हणतो, तर विड्याच्या दोघं बाजूला, पुढच्या आणि मागच्या साईडला दोघं बाजूला मोहरीचं तेल लावायचं आहे. आणि हे पान तुम्हाला तुमच्या देवी आईला, देवीच्या मंदिरामध्ये किंवा देवघरामध्ये तुम्हाला देवीला अर्पण करायचंय. तर हे पान 15 ते 20 मिनिटं तुम्हाला तिथेच ठेवायचंय. घरी ठेवलं तर जास्त वेळ तुम्ही ठेवू शकतात, मंदिरात जर ठेवलं तर ऍटलीस्ट 15 ते 20 मिनिटं तुम्हाला ते पान देवीजवळ ठेवायचंय आणि त्यानंतर ते पान तुम्हाला स्वतःजवळ
एक रात्र तरी ठेवायचंय, ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते पान जे आहे ते तुम्हाला एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची जी मागची बाजू असते तर त्या साईडला तुम्हाला ठेवायचंय. ते पान फेकू नका, डस्टबिन मध्ये वगैरे टाकू नका. या उपायामुळे तुमच्या प्रगतीच्या मार्गामध्ये जे पण काही अडथळे येत आहेत तर ते दूर होतील, त्या अडचणी दूर होतील आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची तिथे खूप तुम्ही वरची लेवल जी आहे ती गाठू शकता. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा व्यवसाय आहे, धंदा आहे, त्यामध्ये तुम्हाला जाणवतंय की फारसा नफा होत नाहीये, तोटा होतोय, मंदी आल्याचं तुम्हाला जाणवतंय. तर या नवरात्रीच्या कोणत्याही एका दिवशी तुम्हाला विड्याचं जे पान आहे तर ते पान जे आहे ते तुम्हाला दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचंय. आणि जेवढे दिवस जमतील, जेवढे जास्त दिवस तुम्हाला जमतील तेवढे दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. फक्त यासाठी एकच नियम आहे की तुम्ही समजा संध्याकाळी अर्पण करताय 5 ते 6च्या दरम्यान, तर तेवढे दिवस तुम्ही संध्याकाळीच अर्पण करा. तुम्ही समजा सकाळी करताय तर सकाळीच, म्हणजे वेळ जो आहे तो एक निश्चित वेळ जो आहे तो तुम्ही ठरवून घ्या. जेवढे जास्त दिवस तुम्हाला करता येईल तेवढे आता नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यानंतर पुढचा उपाय म्हणजे जर दारिद्र्य आणि आर्थिक समस्या तुम्हाला वारंवार येत असतील, पैसा टिकत नसेल, वायफळ गोष्टींमध्ये पैसा खर्च होत असेल, तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कधीही तुम्हाला पानावर, विड्याच्या पानावर तुम्हाला रीम, जो रीम असतो नवार्णव मंत्रामधला बघा, ओम ऐम ह्रीम क्लीम आपण म्हणतो, तर तो जो रीम आहे तो लिहून तो तुम्हाला त्या पानावर लिहायचा आहे. शेंदुराने तुम्ही लिहू शकतात, हरकत नाही, हळदी कुंकवाने लिहू शकतात. आणि ते नंतर पान जे आहे ते तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे. आणि 9वी नंतर तुम्हाला जेवढे जास्त दिवस जमेल तेवढे जास्त दिवस तुम्हाला हे पान अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर जेवढे पान तुमचे जमलेले आहेत तर ते सगळे पान तुम्ही ज्या जागेवर पैसा ठेवतात किंवा तुम्ही तुमचं लॉकर म्हणा अशा ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचंय, किंवा तुम्ही दिवारामध्ये सुद्धा ठेवू शकता. तर हे जेवढे असतील तेवढे सगळे पान तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. यामुळे तुमच्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होतात, आर्थिक परिस्थिती जी आहे ती तुमची सुधरू लागेल. यानंतर पुढचा उपाय म्हणजे तुम्हाला वाटत असेल की माझ्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे, घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा खूप जास्त प्रभाव आहे, तर अशा वेळेस म्हणजे बघा तुम्हाला ते जाणवतं जेव्हा घरामध्ये विनाकारण भांडणं होतात, कटकटी होतात, सारखं आजारपण वगैरे चाललं असेल, लहान मुलं आजारी पडत असतील किंवा घरामध्ये सारखा चिडचिडपणा असं जर होत असेल तर त्या घरामध्ये 100% जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता असते. तर ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी, घरातील शांतीसाठी तुम्हाला नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये कधी पण तुम्हाला विड्याच्या पानावर केशर लावायचं आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या घरातल्या देवाऱ्यासमोर बसायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं आहे, त्याला तुम्हाला केशरचा टिळक जो आहे, केशरचा टिळक तो लावायचा आहे. आणि दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावली जे आहे ते एकदा तुम्हाला म्हणायचं आहे. युट्यूबवर तुम्ही ऐकलं तरी चालेल, हरकत नाही. यामुळे घरातली जी नकारात्मकता आहे तर ती दूर जाईल. आणि हे जे पान आहे हे त्यानंतर तुम्ही एखाद्या झाडाजवळ वगैरे टाकू शकता. ठीक आहे, तर नवरात्रीमध्ये जेवढा जास्त वेळ जमेल तेवढा वेळ तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. मी तेच सांगते परत की तुम्ही तुमच्या देवाऱ्यासमोर बसून सुद्धा करू शकतात किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही करू शकतात. यानंतर बघा बऱ्याच मला ताईंच्या कमेंट येतात की ताई मुलबाळ होण्यासाठी काही उपाय सांगा. मी मुलबाळ होण्यासाठी प्रयत्न करते पण आम्हाला संतान प्राप्ती होत नाहीये वगैरे अशा ज्या अडचणी आहेत. तर संतान प्राप्तीची इच्छा जर असेल तर नवरात्रीच्या तुम्हाला 5व्या दिवशी, त्या दिवशी स्कंद मातेचा दिवस आहे. ठीक आहे, तर नवरात्रीच्या 5व्या दिवशी तुम्हाला 9 वेळ्याचे पानं जे आहे ते देवीला अर्पण करायचे आहे. ठीक आहे, आणि ते अर्पण केल्यानंतर 5व्याच दिवशी तुम्हाला संतान असलेल्या सवाष्णींना, सौभाग्यवतींना तुम्हाला काहीतरी म्हणजे घरी बोलून हळद कुंकू आपण जसं करतो संक्रांतीच्या वेळेस जसं आपण हळद कुंकू करतो, तर हळद कुंकू अक्षता लावायच्या आहे आणि त्या सवाष्णीचं म्हणजे अर्थात पूजायचं आहे त्यांना. आणि काहीतरी वस्तू एक तुम्हाला भेट द्यायची, जसं आपण हातरुमाल देऊ शकतो, काही छोटी वस्तू द्या, अगदी मोठा असं मी म्हणत नाही. हातरुमाल द्या, दिवा द्या, काहीतरी महत्वाची जी युजफुल गोष्ट असते असं काहीतरी तुम्हाला द्यायचंय. कळालं? तुम्हाला 5व्या दिवशी, नवरात्रीच्या 5व्या दिवशी, त्या दिवशी स्कंद मातेचा दिवस आहे, तर देवीला तुम्हाला 9 विड्याचे पानं अर्पण करायचे आहे. आणि संतांच्या सवाष्ण महिलांना मूलबाळ आहेत, 1 असू दे, 2 असू दे, 3 असू दे, हरकत नाही, पण ज्या सवाष्ण महिलांना मूलबाळ आहे अशा सवाष्ण महिलांना तुम्ही तुमच्या घरी बोलून हळदी कुंकू जे आहे ते करायचं आहे, त्यांना काहीतरी छोटीशी भेटवस्तू द्यायची.
तर असे हे काही विड्याच्या पानांचे उपाय आहेत, अतिशय प्रभावी उपाय आहे. विड्याचं जे पान आहे तुम्हाला माहिती आहे, आपण कुठल्या पण पूजेमध्ये विड्याचं पान हे वापरतच असतो. त्याला खूप महत्व आहे आणि ते खूप प्रभावी आहे. तर त्यामुळे या नवरात्रीच्या या उरलेल्या जे आता दिवस आहे, या दिवसांमध्ये तुम्ही हे विड्याच्या पानांचे उपाय करून तुमची जे काही तुम्हाला कमवण्याची इच्छा आहे ते तुम्ही कमवून घेऊ शकता. तर ही एक महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा